केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटण्यासाठी इथे लोक आलेले आहेत। पुण्यातून हे सगळी मंडळी आलेले आहेत, महाराष्ट्रातली आहेत आणि हे सगळे पैलवान आलेले आहेत। आणि तुम्ही पण म्हणजे की जिंकल्यानंतर पैलवानी सारखी तुम्ही माझा मूळ पिंड कुस्तीच आहे, माझे लाल मातीचे एक नाते, मी स्वतः काही वर्ष कुस्ती केलेली आहे, त्यामुळे मला त्याची एक वेगळी आत्मीयता आहे, त्यामुळे हे सगळे पैलवान इथे आहेत। बरं, केंद्रीय मंत्रीची आता शपथ घेतलेली आहे, संसद होणं आणि अनेक यापूर्वी शपथविधीला तुम्ही हजर राहिला असाल, परंतु आता शपथ घेणं, खुर्चीवरून व्यासपीठावरचा प्रवास कसा वाटतो? म्हणजे ते मला आता सांगता येणार नाही, एवढं दडपण होतं स्वाभाविक, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यांनी काय बूथवरती काम केलेला कार्यकर्ता, काय गर्दीत राहणारा कार्यकर्ता, आज अशा पद्धतीनं जो प्रवास होतोय तो मला असं वाटतं की एक वेगळा अनुभव होता। माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं खूप मोठा प्रसंग आहे हा सगळा माझ्या आयुष्यातला, एकूणच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्याच बाबतीतला हा अनुभव असं म्हणायला लागेल, कारण मी त्या परंपरेतला आहे, त्या कुटुंबातला आहे, त्या परिवारातला आहे आणि एक वेगळा अनुभव होता। स्वतः मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता मंत्रिमंडळात काम करायचं आहे आणि मागे बसून आता पुढे जाऊन शपथ घ्यायची, हा मधला जो काही काळ होता तास दीड तासाचा, म्हणजे तो प्रचंड सापडत नव्हता, फोन ऑफ करून ठेवला होता। नाही, तिथे आतमध्ये एकतर PM हाऊसमध्ये एकतर फोन अलाउच नव्हता आणि त्यामुळे फोनही आतमध्ये नेता नव्हता आला, त्यामुळे फोन बंद होता। स्वाभाविक आहे, कारण इतकं मोठी जबाबदारी, त्यामुळे स्वाभाविक दडपण आहे, जबाबदारीची जाणीव आहे आणि मग आता पुढे खूप काम करायचं आहे, हे सगळे विचार 100% सगळे डोक्यात सुरू असेल की का, म्हणजे की आपल्यालाच मंत्रिपद का नाही। मला असं वाटतं की माझ्या पक्षामध्ये योग्य वेळेला योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी दिली जाते, मग ते संघटना असेल, लोकप्रतिनिधी म्हणून असेल अथवा सरकार सत्तेमध्ये असेल। मला असं वाटतं की मला खरंही अपेक्षितही नव्हतं, पण माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला मला वाटलं असेल कदाचित की काम करायची संधी द्यावी, पण मी त्या संधीचं नक्की सोनं करेल। माझ्या शहराचं, माझ्या राज्याचं किंवा देशाची सेवा आता या निमित्तानं मला करता येणार। कोणता पोर्टफोलिओ मिळावा असं वाटतं? असं काही नसतं, कालही मला काही माहीत नव्हतं काय होणार, तेव्हा आज जे मिळेल, जे देतील ते काम करायचं। काय फरक पडतंय कुस्तीच्या आखाड्यामध्ये आणि राजकारणामध्ये? तसं कुस्तीचा आखाडा हा आवडीचा विषय आहे, खूप आवडीचा विषय, तो पहिला येतो, नंतर राजकीय आखाडा येतो। बिलकुल, कुस्तीच्या आखाड्यासारखाच राजकीय आखाडा सुद्धा आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली।